तर महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे। यावेळी ते महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महिला आयोगानं योग्य ती दखल घेतली नसून आयोगानं दुर्लक्ष केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता। महिला आयोग हे महिलांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, तसंच महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं जात नाही। आयोगाकडे इतर सदस्य सुद्धा नाहीत, त्यामुळे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी हे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। वर्षा गायकवाड, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी राज्यपालांची भेट घेतील। राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत। राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले असून राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या भेटीसाठी गेलेत। याचं कारण काय, नेमकी काय चर्चा होणार या संदर्भातली माहिती अपडेट तर आपण घेऊच। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य, देवेन भारती यांच्या भेटीला राज ठाकरे गेलेत। याच भेटी संदर्भात माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, या भेटीचं काय प्रयोजन? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेन भारती जे मुंबई पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या भेटीसाठी आलेले आहे। एकूण 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत मनसे अध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत। देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं। साधारणपणे जेव्हा नवीन पोलीस आयुक्त होत असतात त्यावेळेला अशा पद्धतीनं सदिच्छा भेट मनसे अध्यक्ष घेत असतात। साधारणतः 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आहेत। येत्या 3-4 महिन्यामध्ये या निवडणुका होऊ घातल्या। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा मनसे अध्यक्षांच्या या भेटीकडे लक्ष दिलं जात आहे। ती भेट या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाची मानली जाते, कारण जेव्हा जेव्हा महानगरपालिका निवडणुका येत असतात त्यावेळेला सगळी जी प्रकरणं आहेत ती खूप स्थानिक पातळीवरची असतात आणि अशा वेळेला आरोप प्रत्यारोप होतात। अनेक वेळेला कार्यकर्त्यांना विनाकारण वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गोवलं जातं। अशा वेळेला पोलिसांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने सुद्धा कदाचित ही भेट असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे। ही भेट पुढच्या काही मिनिटांमध्ये संपेल आणि त्यानंतर या भेटीमागचं खरं कारण आपल्याला कळू शकेल, परंतु तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे। बिलकुल प्रणाली, आणि भेट झाल्यानंतर नेमकं काय त्यात होतं या संदर्भात देखील माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येऊच। आता पुढची बातमी बघूयात। भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्तानं आज गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत। लाखो लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, पशुसंवर्धन कॅम्पसह वृक्षरोपांचं वाटप केलं जाणार आहे। यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मला असं वाटलं की एक फार मोठं पारितोषिक मला मिळालेलं आहे, कारण हे इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही। मुंडे साहेबांच्या नंतर तो बंगला मला मिळणं असं एखादं उदाहरण असेल हार्डली सगळ्या देशाचा विचार केला तर तो बंगला माझ्यासाठी एक वैभवाचं प्रतीक नाही, एका विचाराचं प्रतीक आहे, एका वारशाचं प्रतीक आहे, एक जबाबदारीचं प्रतीक आहे। गोपीनाथ गडावरती आज एक पोस्टर लावले गेले, तिथं फोटो देखील आहेत। साहेबांचा जीवनपट उलगडलाय, ज्यामध्ये भाजप अक्षरशः सायकलवरती जाऊन प्रचार साहेबांनी केला होता। आज एवढं मोठ्या प्रमाणात भाजप उभावला। खरं सांगायचं तर ते मुंडे साहेबांचं मी लोकनेता म्हणून एक पुस्तक तयार केलं होतं आणि त्यांच्या 61व्या वाढदिवसाला त्यांना मी भेट दिली होती। अडवाणीजी कार्यक्रमाला आले होते, गडकरीजी कार्यक्रमाला आले होते, विलासराव देशमुख आले होते, तो कार्यक्रम भुजबळ साहेब आले होते, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, फार मोठा कार्यक्रम होता तो। आणि ते पुस्तकांचं म्हणजे जे मी फोटोंचं संकलन केलं होतं ते फोटो फारच लोकांनी ते घेतले आपापल्या परीने। हे सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा। ज्यांना मी माझ्या सहकाऱ्यांना कार्यक्रमाच्या रूपरेषा देते, काम देते, त्यांनी माझ्यासाठी खूप गोड सरप्राईज केलं। आमचे लहानपणीपासूनचे फोटो, मुंडे साहेबांच्या सहकाऱ्यांचे फोटो,
सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहे आणि खरंच एक प्रदर्शनीच आहे. त्याच्यावर मला संकल्पना तयार झाली की आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोची प्रदर्शनी आम्ही भरवत असतो. पुण्याला भरवली, संभाजीनगरला भरवली, तर आता सातत्याने भरवू. कारण मुंडे साहेब हे फार फोटोग्राफ्ड नेता होते आणि ते दिसायचे पण खूप रुबाबदार. तर त्यांचे खूप सुंदर फोटो आहेत. खरं त्याची प्रदर्शनी भरवली पाहिजे. तर 11 वर्षानंतर तुम्ही आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र येतात ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कसं बघता तुम्ही? आणि हा आता हे योग बघा, हा कसा कार्यक्रम कीर्तनाचा आहे आणि कीर्तन मुंडे साहेबांचं याला मी सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी आता आमचा मित्र पक्ष आहे, तर त्यांच्याही सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित केलेलं आहे. काही येतील, काही ऑलरेडी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. आज लग्नाची मोठी तीथ आहे, तर धनंजय तर माझा भाऊच आहे, तर तो नक्कीच या कीर्तनाला मात्र उपस्थित. गेल्या 5 वर्षाचा संघर्षाचा कालावधी संपला आणि यावर्षी परत तुम्ही मंत्रिपदावरती आहात. संघर्षाच्या कालावधीमध्ये आणि आता मुंडे साहेबांची कधी कधी आठवण झाली? खरं सांगू का, मी त्या कालावधीला, संघर्षाचा कालावधी मी बघितला नाही. लोकांनी पाहिलं, मीडियाने पाहिलं आणि मी आभार मानते या निमित्ताने तुमचे की तुम्ही वेळोवेळी मांडलं माझ्याविषयी, मी कशी काम करू शकते, माझा कुठे फायदा होऊ शकतो, यांनी माझं मनोबल वाढत गेलं. आणि मी त्या काळाकडे संघर्ष म्हणून कधीच पाहिलं नाही. माझा तो स्वभाव नाही आहे. मी कुठल्याही तर भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं धनंजय मुंडेंनी केलेली ट्विटरवरची एक भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात. तुमच्याच प्रेरणेनं आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतरणार नाही, मातणार नाही, असं धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये आज म्हटलंय. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण करत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं कृतज्ञतापूर्वक नमन अशी पोस्ट धनंजय मुंडे यांची. आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात. तुमच्याच प्रेरणेनं आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतरणार नाही, मातणार नाही, असं हे ट्विट पोस्ट. आप्पा, तुमच्यासारखा लोकनेता आम्ही अनुभवला, हे आमचं भाग्य. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी 4 शब्द जे पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलेत ते आपण बघतोय. नियतीनं अकाली तुम्हाला आमच्यापासून हिरावून नेलं, किती ते दुर्भाग्य, सदैव स्मरणात, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांची. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं.